कधी विचार केलाय की असं एखादं गाव असावं जिथे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर चिंतेऐवजी आरोग्याची एक वेगळीच चमक दिसेल? महाराष्ट्रात ना असाच एक उपक्रम राबवला जातोय जो ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थाने एक आरोग्य संजीवनी ठरतोय. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही गोष्ट. हे जे दृश्य आहे ते आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या गिलगावचं. इथं आरोग्य शिबिरासाठी जमलेली ही गर्दी बघितली ना की ह्या उपक्रमाचं महत्त्व आणि त्याची गरज दोन्ही एकदम स्पष्ट होतं. फक्त एका दिवसाचा या शिबिराने इथल्या कितीतरी ज्येष्ठांच्या आयुष्यात आरोग्याचा एक नवा प्रकाश आणलाय. तर हा जो खास दिवस होता तो होता आयुष जेरियाट्रिक केअर अँड वेलनेस शिबिराचा. गिलगावच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात सकाळपासून ते अगदी दुपारपर्यंत हे शिबिर सुरू होतं. पण थांबा, हे शिबिर म्हणजे फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नव्हता. ह्याच्या मागे एक खूप मोठी आणि महत्त्वाची संकल्पना होती. ती संकल्पना होती आयुष ग्राम, जी राष्ट्रीय आयुष अभियानाचाच एक भाग आहे. तर मग हे आयुष ग्राम आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं गाव आहे ज्याला राष्ट्रीय आयुष अभियानाने ज्येष्ठांच्या आरोग्याचं केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजे इथे त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी खास उपक्रम राबवले जातात आणि गिलगावला हाच मान मिळालाय. बरं, मग आता या शिबिरात नेमकं काय काय झालं चला बघूया. इथे ना तपासणी, उपचार आणि योग्य मार्गदर्शन यांची एक उत्तम सांगड घातलेली दिसली. सगळ्यात आधी वैद्यकीय सेवांबद्दल बोलूया. ज्येष्ठांशी अगदी व्यवस्थित आरोग्य तपासणी करण्यात आली. NCD भगिनी प्रणाली आणि वैशाली यांनी सगळ्यांची मधुमेह आणि रक्तदाब चाचणी केली. आणि यासोबतच आयुष्य औषधोपचार, गरजेनुसार पंचकर्म आणि जुनाट आजारांवरही उपचार दिले गेले. पण आरोग्य म्हणजे फक्त औषधं नाहीत हो ना. म्हणूनच इथे योग्य आहाराबद्दल सल्ला दिला गेला, कौटुंबिक समुपदेशन झालं आणि मानसिक ताण कसा कमी करायचा यावरही मार्गदर्शन करण्यात आलं. इतकंच नाही तर आयुष हर्बल गार्डनमध्ये औषधी वनस्पती कशा लावाव्यात हे सुद्धा शिकवण्यात आलं. या सगळ्या उपक्रमाचा जो मूळ गाभा होता तो होता मानसिक आणि शारीरिक आरोग्याला एकत्र जोडणं. कारण शेवटी निरोगी शरीर हे निरोगी मनावरच तर अवलंबून असतो, नाही का? आणि ही गोष्ट किती सुंदरपणे मांडली आहे बघा. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्री अजय खैरकर यांनी समजावून सांगितलं की उत्तम मन, उत्तम विचार आणि त्यामुळेच उत्तम शरीर आरोग्य शक्य होतं. किती सोप्या शब्दात त्यांनी आरोग्याकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवलाय. आणि याच उत्तम मन उत्तम तन संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी योग शिक्षिका श्रीमती अर्चना चुधरी यांनी पुढाकार घेतला. शरीराच्या लवचिकतेसाठी योगासनं कशी करायची, श्वासावर नियंत्रणासाठी प्राणायाम कसा करायचा याची प्रात्यक्षिकं त्यांनी करून दाखवली. पण या सगळ्याचा उपयोग झाला का? या उपक्रमाने खरंच काही फरक पडला का? चला पुढे बघूया. एवढं सगळं आयोजन तर केलं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गावकऱ्यांनी याला प्रतिसाद कसा दिला? आणि उत्तर आहे हा आकडा 115. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त एका दिवसाच्या शिबिरात तब्बल 115 लोकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. हा आकडा या उपक्रमाचं यश आणि गरज दोन्ही सांगतो. आणि हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाहीये, तर हे आहेत ते चेहरे. या एका फोटोतून आपल्याला दिसतंय की हा उपक्रमाने किती लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे. यातील प्रत्येकासाठी तो दिवस आरोग्याची एक नवी आशा घेऊन आला होता. आणि या मोठ्या यशानंतर साहजिकच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचा आणि योगवर्गांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. आणि शेवटचं हाच प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. गिलगावमधला हा एक छोटासा उपक्रम बघितल्यावर आपल्या संपूर्ण समाजात आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या आरोग्यासाठी अशा प्रयत्नांची किती आणि का गरज आहे याचा विचार करायला हवा, नाही का?